नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. काही आतंकवाद्यांनी संत आणि महान कीर्तनकार, महान थोर संत विकास लवांडे यांच्यावरती शाई फेकची जी काही घटना घडली त्याचा मी जाहीर निषेध करतो. हे विकास लवांडे संत, थोर कीर्तनकार, महातज्ञ म्हणण्यापेक्षा ज्यांना संपूर्ण धर्माचं ज्ञान आहे, असे धर्मज्ञानी आणि संत शरद पवार साहेब यांचे शिष्य विकास लवांडे साहेब, संत विकास लवांडे यांच्यावरती काही आतंकवाद्यांनी, काही जिहादी लोकांनी, काही राजकीय लोकांचे पाळलेले गुंड, या सगळ्या गुंडांनी शाई फेकली आणि त्यांच्यावरती जे काही कृत्य केलं त्याचा मी जाहीर निषेध करतो. असंच म्हणलं पाहिजे ना, असंच म्हणलं पाहिजे. आता तुम्हाला एक व्यवस्थित गोष्ट सांगतो. मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये सांगतो, तुम्हाला काय माहिती आहे का, आपल्या लोकांना पाहता येत नाही, आपल्या लोकांना त्यामध्ये इंटरेस्ट नाही, आपल्या लोकांना योग्य काय अयोग्य काय विषय काय आहे ह्या गोष्टीशी काही घेणे देणं नाही. फक्त जे दिसतंय ते आम्हाला सत्य वाटतं. या विकास लवांडेनं काहीतरी 20-25 नावाची यादी जाहीर केली कीर्तनकारांची. का तर हे आतंकवादी आहेत, हिंदू आतंकवादी आहेत. हे हिंदू लोकांना किंवा हिंदू मुलांना कीर्तनाच्या माध्यमातून त्यांचा ब्रेन वॉश करतायत, या सगळ्या गोष्टी करतायत, असा हा विकास लवांडे सांगतोय, शरद पवारांचा शिष्य. शरद पवारांचे का जळले माहिती आहे का तुम्हाला? शरद पवार का असे तनतन फणफण करतायत? मी तुम्हाला मागे सांगितलं ना, शरद पवारांचा मुख्य जो मतदार होता, जो गावाखेड्याकडचा होता, ग्रामीण भागातला होता, तो त्यांच्यापासून तुटला. तो जोडला कुणी होता? तो जोडला कशाच्या माध्यमातून होता? या कीर्तन सेवेच्या माध्यमातून, या प्रबोधन सेवेच्या माध्यमातून, जो त्यांनी त्यावेळेला त्यांचा पुरोगामाचा विचार टाकून या सगळ्या लोकांना जोडलं होतं. आता काय झालंय? आता झालेत लोकेशानी. आता लोकांना सगळं समजायला लागले. अगदी खाली काश्मीरपासून तर अगदी खाली कन्याकुमारीपर्यंत देशामध्ये काय होतं या सगळ्या गोष्टी या फोनावरती येतात आणि त्याच्यामुळे त्यांना सगळं कळतं की सत्य काय, असत्य काय. आणि त्यामुळं ही जी सगळी पांढरी टोपी घालणारी माणसं होती, आपली साधी माणसं गावाकडची, जे आपले गेले की घड्याला मध्या असं करणारी सगळी लोक शरद पवारांपासून लांब गेलेत. त्याचं कारण म्हणजे सुजग, चांगले, उत्तम, धर्मज्ञानी असणारे आणि कीर्तन सेवा काय असते हे सांगणारे ही सगळी कीर्तनकार लोक, ज्यांना हा विकास लवांडे आतंकवादी म्हणतोय ना, त्यांची ती पिलावळी ज्या त्यांना आतंकवादी म्हणतायत ना, त्यांना वाटतं की हे आतंकवादी आहेत. मग तुम्ही थेट साधू संतांचा अपमान करताय. संत ज्ञानेश्वर काय सेक्युलर होते का? पुरोगामी होते संत ज्ञानेश्वर? त्यांनी धर्माचं ज्ञान सांगितलं नाही. संत तुकाराम महाराजांनी धर्माचं ज्ञान सांगितलं नाही. समर्थ रामदास स्वामी यांच्या डोक्यातच जातात का? या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. त्या आईला धर्म करतो काय तू? आमदार तुला कसा पुरोगामी सेक्युलर बनवून टाकतो आणि मग कुठेतरी या सगळ्या गोष्टी टाकायच्या लोकांच्या मनामध्ये की समर्थ रामदास स्वामी असेच होते, तसेच होते, त्यांनी असंच केलं, तसंच केलं, संत तुकाराम महाराजांना ब्राह्मणांनी छळ केला. या सगळ्या गोष्टी या काँग्रेसी आणि या पवार विचारसरणीने या पुरोगामी लोकांनी महाराष्ट्रात टाकल्या आणि महाराष्ट्राची अस्मिता मिटवायला निघाले. अरे स्वराज्य उभं राहिलं कशासाठी राहिलं? कुठं तुम्ही महाराजांना गुंतवून ठेवताय मुसलमानांच्या याच्यामध्ये? तो गोविंद पानसरे त्या पुस्तकामध्ये लिहितो की त्यावेळेला या हाशमांनी जी काही मंदिरं, देवळं लुटली, ती कशासाठी लुटली? पैसा पाहिजे म्हणून लुटली. आणि मग त्यांनी ती देवळं लुटली, त्यांनी त्या देवळांची मोडतोड केली नाहीये. ते आता ते नंदी वगैरे आपण मोडलेले पाहतो, सगळ्या गोष्टी ज्या भग्नावशेषामध्ये पाहतो, त्या सगळ्या गोष्टी आपण तोडल्या. आपण येड झवे आहोत तोडणारे, आपण येड झवे आहोत. ते लिहितात की शिवाजी महाराज मशिदींना, त्या मदरशांना, त्या दर्ग्या बिरग्यांना इनामं द्यायची. कसला इतिहास सांगताय तुम्ही? कुठला इतिहास सांगताय तुम्ही? शिवाजी महाराजांना मुसलमान प्रेमी दाखवायचं. अरे मग शिवाजी महाराजांनी कशाला एवढ्या सल्तनतींच्या विरोधात युद्ध केलं असतं? अरे महाराजांची फरमानं आहेत, जिथं जिथं देवळं पाडून मशिदी उभ्या केल्या आहेत त्या सगळ्या मशिदी जमीनदोस्त कराय महाराजांची फरमानं आहेत. हे गांडू आपल्याला सांगतात. इतिहास काय तो? छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यामध्ये जे काही धर्मांतरण सगळ्यात मोठं झालं त्यावेळेचं, ख्रिश्चन धर्मामध्ये हे जे डच, फ्रेंच वगैरे ही सगळी लोक आली, इंग्रज वगैरे, त्यांनी जे धर्मांतरण केलं, महाराज हिथून जाऊन त्यांचे तिथं हातपाय छाटलेले आहेत. याद राखा परत जर धर्मांतरण या गोष्टी कराल ते. आणि हे सांगतायत महाराज असे होते, महाराज तसे होते. यांना काय करायचंय? यांना जी आपली प्रतीक आहेत, आज महाराष्ट्र, आज संपूर्ण हिंदू समाज कुणाचा आदर करतोय किंवा कोणाचा आदर्श घेतोय? छत्रपती शिवाजी महाराजांचा. मग त्यांनाच असं सेक्युलर वादामध्ये गुंतून टाकायचं, जेणेकरून पुढची येणारी पिढी महाराजांना त्याच चष्म्यातून पाहिल. ही सगळी घाणेरडी कामं करणारी ही जी लोक आहेत, यांना हे कीर्तनकार गुंड वाटतात, हिंदू गुंड वाटतात. तुम्ही सांगताय संत तुकाराम महाराज सेक्युलर होते? तुम्हाला वाचता तरी येतं का रे? बेअक्कलीच्या गाथा तरी कधी वाचले का तुम्ही? संत तुकाराम महाराजांना तुम्ही गुंड समजताय? कशाला भेटले छत्रपती शिवाजी महाराजांना? सांगायला की राजा काहीही कर,
आपल्या वारकऱ्यांवरती जे काही हल्ले होत आहेत, आपल्या माता भगिनींना जे काही लुटलं जातंय, त्यांची आबरू लुटली जाते, हे जे यवन हशम येऊन जे बाहेरून आपली धुळधाण करून टाकतायत, आपल्या देवी देवतांच्या ठिकऱ्या उडवतायत, यांना जर रोखायचं असेल तर शिवाजी राजा, तुझ्यासारखा राजा होणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यावेळेला संत तुकाराम महाराज स्वतःच्या कीर्तनांमधून जनजागृती करायची आणि अनेक लोकांना, अनेक तिथल्या बसलेल्या तरुण पोरांना सैन्यामध्ये जाण्यासाठी भाग पाडायचे की जा देव देश धर्मासाठी लढा. शिवाजी महाराजांनी ही सगळी सेना जमवली कुठून, काय, कशामुळं? संतांना हाताशी धरून. संतांनी हेच केलं जे आज हे लोक करतायत ना, जनजागृती करतायत, तेच त्यावेळेला देखील संतांनी केलंय. म्हणून हे सगळं स्वराज्य उभं राहिलं. ज्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होतं, जे लोक आतून पूर्णपणे नकारात्मक झाली होती, त्या सगळ्या लोकांमध्ये ऊर्जा भरण्याचं काम त्यावेळेच्या संतांनी केलं. आणि संत तुकाराम महाराज असो, समर्थ रामदास स्वामी असो, असे अनेक असंख्य संत ज्यांनी देव देश धर्मासाठी जगण्यासाठी लोकांना भाग पाडलं. आणि म्हणून हे स्वराज्य उभं राहिलं. आणि हा लवांड्या सांगतोय की हे 20 कीर्तनकार असे आहेत का, कारण यांची बाजू घेत नाही. मग तुझ्या नजरेमध्ये सारे संत कोण? हे जिहाद करणारे, हे लव जिहाद करून पोरी फसवणारे, जेवणामध्ये थुंकणारे, तुमच्या गडकिल्ल्यांवरती जाऊन हिरवा रंग मारून मशिदी मजारी दर्गे उभे करणारे, छत्रपतींना अक्ष घाणेरडं काहीतरी बोलणारे, तुमच्या हिंदू मुलींचे रेट ठरवणारे, हे तुम्हाला संत वाटत असतील तर शरद पवारांचा आणि त्यांच्या पक्षाचा अंत जवळ आला, एवढं लक्षात ठेवा. कारण तुम्ही इतकी वर्ष ही साधी लोक गावाकडची आपली साधी, ज्यांच्या डोळ्यावरती पट्टी होती, आज सोशल मीडिया आलाय, सगळ्या माहिती, सगळ्या गोष्टी लोकांना समजल्या, पोहोचल्या. यांना हे जळतायत, यांना हे समजतंय, यांना कुठेतरी आतून ते खातायत. कारण आज आपला तरुण जागावतोय, आज आपले संत साहित्य आज आपले योग्य दिशेला चाललेत, योग्य मार्गाला चाललेत. अरे ही भूमी वाचवा, ह्या भूमी वाचवण्यासाठी तरुणांना चांगलं ज्ञान द्या. यांना तुम्ही आतंकवादी म्हणताय, साल्यांनो, आतंकवादी म्हणताय. या लवांडेला तर शाही फेकली आहे. मी तर म्हणतो असा तुडवायला पाहिजे होता ना, याला असा तुडवायला पाहिजे होता. परत साले असले उभे राहता कामा नयेत. जे सेक्युलर वाद या सगळ्या देशामध्ये पसरवून टाकला या कम्युनिस्ट लोकांनी, काय वाटोळं केलं एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला माहीत नाहीये सेक्युलर वादाने हा देश आणि हा इतिहास घडलेला नाहीये बाबांनो, नाही घडलेला आहे. शिवाजी महाराजांनी असं केलं असतं ना, सगळे जाती धर्म आपण सगळे जातीचं सोडा त्यांनी केल्याच, पण धर्म आपण सगळे एकच बसूया. आदिलशहा सोबत आणि निजामशहा सोबत आणि औरंगजेबासोबत पार्ट्या करत महाराज फिरले असते, स्वराज्य उभं केलं नसतं केलं उभं. आम्ही तुम्हाला खोटं सांगतोय ना, लव जिहाद आणि या सगळ्या गोष्टी. मग जे कायद्यानं TCS मध्ये जे काही प्रकरण घडलं ते किती घातक होतं बाबांनो, याचा विचार केलात का तुम्ही? आज तुमची मुलगी बाहेर गेल्यानंतर सुरक्षित घरी येऊ शकते का? राहू द्या, दुसरा प्रश्न तुम्हाला मी करतो, नाही येऊ शकत ना सुरक्षित, दुसरा मी प्रश्न करतो, जा बघू एखाद्या तुम्ही मुसलमान करताय ना, की आपण दोघं भाई, तुमच्यात दम असेल ना, दम, ह्या सेक्युलर पुरोगामी लोकांना सांगतोय, तुमच्यात दम असेल ना साला, तर यांच्या एरियामध्ये जाऊन घर घेऊन राहून दाखवा. जा, तुमच्यात दम असेल तर एखाद्या मुंबऱ्यात येऊन राहून दाखवा. तुमच्यात दम असेल तर जिथं हा मुस्लिम बहुल भाग आहे ना, तिथं जा, घर घ्या आणि तुम्ही स्वतःला पुरोगामी समजताय ना, जा तिथं राहून दाखवा. तुम्ही एकतर 5-6 महिन्यात तुमची फाटून हातात येईल, 7व्या महिन्यात तुम्ही धर्म परिवर्तन कराल, नाहीतर मग तुम्हाला कुठं ना कुठंतरी ते घुसवून ठेवतील, एवढं लक्षात ठेवा. हे बोलणं सोपं आहे. त्या कीर्तनकारांनी काय तरुणांना योग्य ज्ञान देऊ नये? मग तुमचं मत काय? शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा काय? फक्त रायगड? हे शाहू फुले आंबेडकर यांनी का निर्माण केलं? शाहू फुले आंबेडकर हा एक विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा एक विचार, याच्यातच जुंपून द्यायची, जेणेकरून हा महाराष्ट्र एक संघ, एक विचाराचा राहू नये, कधीच राहू नये. इतिहास वाचून काढा बाबांनो. पण शरद पवारांनी जे हे कृत्य केले ना, कर्म कधी चुकणार नाही, कधीच नाही. ज्यांनी या हिंदू धर्माला संपवण्यासाठी कितीतरी आले, इतिहास काढून बघा ना, कुठून आले हे औरंगजेब, कुठून आले हे मुघल, निजाम, आदिलशहा, हे फ्रेंच, डच, पोर्तुगीज, इंग्रज, कुठून आले हे सगळे? बाहेरून आले. कुठं? ह्या धर्माला संपवण्यासाठी, या धर्माला उखडून फेकण्यासाठी. पण ते शक्य झालं नाही. शेवटचं अंड जरी राहिलं ना आपलं हिंदूंचं शेवटचं, तरी अख्खं जग पादाक्रांत करण्याची ताकद आहे, कारण आपण सत्य सनातनी आहोत. आपला हा धर्म एकमेव आहे जो प्राचीन आहे. आपल्या भगवद्गीतेत नाही तर कुठल्या याच्यामध्ये कुठलं लिहून ठेवलं नाही त्यावेळेला, कारण त्यावेळेला दुसरा धर्मच नव्हता, आपणच होतो फक्त. ज्या धर्मानं वेद शिकवले, ज्या धर्मानं ज्ञान दिलं, ज्या धर्मानं या पृथ्वीची उत्पत्ती तयार करून दिली, जो धर्म योग्य सत्कर्माला जाण्याचा मार्ग शिकवतो, आता त्या धर्माचा तर अपभ्रंश अनेकांनी केला तर गोष्ट सोडून द्या, पण आपला धर्म काय नक्की शिकवतो ना, त्याच्या मुळापर्यंत एकदा पोहोचा, तुम्हाला समजेल की सत्य सनातन धर्म म्हणजे काय आहे. आणि त्याच्यामध्ये विष घालवण्याचं आणि त्याच्यामध्ये बाधा आणण्याचं काम जे राजकारणी हे त्यांच्या फुटकळ मतांसाठी करतील ना, येणाऱ्या पुढच्या पिढ्यांमध्ये इतिहास त्यांना लक्षात देखील ठेवणार नाही. एवढ्याशा
क्षणभर देखील त्यांच्या काही गोष्टी राहणार नाही, तेवढं लक्षात ठेवा. देव देश धर्मासाठी जगा. छत्रपती शिवाजी महाराजांनी 50 वर्ष फक्त जगले. 50 वर्ष, 350 वर्षापूर्वी स्वराज्य स्थापन केलं. चंद्र सूर्य तारे राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव अजरामर राहील, कारण ते लोकांसाठी जगले, रयतेसाठी जगले, धर्मासाठी जगले, धर्मज्ञानासाठी जगले. अरे छत्रपती शिवाजी महाराज मरताना काय सांगून गेले? शेवटचं वाक्य की काशीचा विश्वेश्वर सोडवा. सेक्युलर माणूस म्हणतो का हो असं? काशीचा विश्वेश्वर सोडवा? काय निर्लज्ज माणसं आहोत आम्ही. हा लवांडे फिवांडे हे थाटोक माटोक हे पद घेणारे, हे येऊन कीर्तनकारांची लिये काढणार, वारकरी परंपरेवर ते बोलणार, यांची लायकी काय एवढी? अख्ख्या वारकरी परंपरेनं या सगळ्या लोकांवरती बहिष्कार टाकला पाहिजे. एक मतदान साला यांना द्यायचं नाही परत कधी. संग्राम बापूंना त्या सर्व लोकांना, हिंदू लोकांना तुम्ही आतंकवादी म्हणताय, हे पिलावळी त्यांच्या आतंकवादी म्हणतायत आणि हे करतायत. तुमची तेवढी लायकी देखील नाहीये. तुमची तेवढी धर्मज्ञान आणि धर्म सेवा करण्याची तुमची लायकी नाहीये तेवढी. गायीचं दूध पिणारी हा अवलादी आणि गायीचंच मटण आणि चिकन खाणारे, बीफ खाणारी ही लोक सेक्युलरवाद शिकवतायत, पुरोगामाचा विचार पसरवतायत आणि जे धर्मासाठी काम करतायत त्यांना आतंकवादी म्हणताय का? कारण यांच्या आड कोणीतरी येत. हे कशी आहेत माहितीये का? ही जी सेक्युलरवादी पुरोगामी लोक आहेत ना, यांचं काय माहितीये का? ही फक्त बोलतात, इलॉजिकल बोलतात. जसं राहुल गांधी इलॉजिकल बोलतात ना, तशा पद्धतीचं यांचं सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामध्ये लॉजिक काहीच नाही. त्याच्यामध्ये मागं सत्य काय? फक्त बोलायचं, तुटून पडायचं समोरच्यावरती, बस एवढंच ह्यांना समजतं. हे कीर्तनकार काय काम करतायत माहितीये? हे कीर्तनकार काय काम करतायत? अख्खा सकल हिंदू समाज, जात पात सगळं सोडून फक्त हिंदू म्हणून एक राहायचं आणि सर्वांनी हिंदू म्हणून जगायचं. याच्यासाठी सकल हिंदू समाज हा आपण एक झालोय आणि म्हणून हे यांना कुठेतरी खुपतंय, यांना ते थटतंय, यांना त्या सगळ्या गोष्टी हे होत आहेत. म्हणून जरांगे पाटलांना उभं केलंय, जेणेकरून मग आता तुम्ही पाहिलं ना की जरांगे पाटील म्हणतात मुस्लिमांना आरक्षण द्या. अरे जरांगे पाटील साहेब, तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या म्हणून उभे राहिलाय, तुम्ही मुस्लिमांचं काढलं कुठून मधून? जेणेकरून मुस्लिम मराठा हे एक करायचे, असं दाखवायचं की आपण सगळे एक आहोत आणि यातून मग मतदान आपल्या पदरी पाडून घ्यायचं. शरद पवारांचा हा गेम आहे. जरांगे पाटील शरद पवारांचे काय सांगण्याची गरज नाही, कारण त्यांच्या मंचावर ते सगळे शरद पवारांचे खासदार आणि सगळी लोक फिरत असतात. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, आपण एक हिंदू म्हणून एक राहू नये म्हणून या सगळ्या लोकांचे हे प्रयत्न आहेत आणि कुठं ना कुठं तरी विष घालवायचं, काहीतरी करायचं. आणि जे काही लवांडेंसोबत घडलं शाई फेकण्याचं, त्यांना बरोबर प्रत्युत्तर दिले. हे न्यूजवाले थर्ड क्लास, त्यांच्या विचारसरणीचे काही सांगतील, हे असं कशाला केलं आणि मग हे कृत्य असं होतं. ते कृत्य घाला तुमच्या ढोंगणात, ते कृत्यबित्य आम्हाला नका सांगू. आम्हाला समजतं काय करायचं आणि काय नाही करायचं. याच्या पुढे हिंदू शांत बसणार नाही, याच्या पुढे हिंदू ऐकून घेणार नाही. तुम्ही जर आमच्या वाट्याला जाल, तुम्ही जर आमच्या प्रतीकांवर बोलाल, तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांना हात घालण्याची हिंमत झाली यांची की शिवाजी महाराज मुस्लिम प्रेमी होते. अरे काय सांगताय तुम्ही? साता समुद्र पार हिंदू राजा म्हणून तिथली लोक छत्रपती शिवाजी महाराजांना एक ओळखतात आणि तशी त्यांची ओळख आहे. तुम्ही काय कोशात अडकवताय? तुम्ही मुस्लिम प्रेमी होते याचा अर्थ तुम्ही उद्या असं सांगाल की औरंगजेबाचं त्यांचं साटलोटं होतं? काय कुठला इतिहास कुठे सांगताय? पण योग्य इतिहास, योग्य माहिती घ्यायच्या मागे तुम्ही सर्वजण लागा. आणि जे संग्राम बापूंनी काम केलंय त्याबद्दल मी माझं समर्थन देतो, संपूर्ण हिंदू समाजाकडून देतो आणि बिनधास्तपणे देतो. काय केसेस टाकायचे तर टाका.